विना अटी शर्तीने जात प्रमाणपत्र मिळावे तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आज जळगावातील एरंडोलमध्ये आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने ढोल वाजवत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आदिवासी कोळी समाज बांधव महिला यांच्यासह आंदोलनामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश होता। जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने उपोषण करण्यात आले। आमरण अन्नत्याग आंदोलन केलं मात्र तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही। त्यामुळे प्रशासन जागे व्हावं यासाठी ढोल वाजवत प्रशासनाचा तसेच सरकारचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। तीन मंत्री असतानाही आदिवासी कोळी समाज बांधवांना न्याय मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांनी मंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। तसेच आगामी निवडणुकांमध्ये या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवणार असल्याचा इशाराही यावेळी आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे। आज आम्ही आमचे धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शरददादा कोळी तसेच उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष शरदाबा तायडे यांच्या मार्गदर्शनानुसार व आमचे धनगाव तालुक्यातील व एरंडोल तालुक्यातील जे समाज बांधव आहेत आदिवासी टोकरी कोळी समाज बांधव यांच्या वतीनं आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर प्रांत ऑफिसपर्यंत आज आम्ही पायी मोर्चा काढलेला आहे। मला फक्त शासनाला सांगायचं आहे की आमचा जो हा समाज बांधव आमचे हे जे छोटे छोटे मुलं आहेत आज उन्हामध्ये त्यांना उन्हाचे चटके लागत आहेत। कशासाठी? कारण की आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणापासून ते वंचित राहायला नको पाहिजे। फक्त एका कागद आम्हाला पाहिजे, आम्हाला अनुसूचित टोकरी कोळी जमातीचा कागद आम्हाला पाहिजे, त्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे। आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन कॅबिनेट मिनिस्टर आहेत, गुलाबभाऊ पाटील असतील, गिरीश महाजन असतील किंवा अनिल भाईदास पाटील असतील, पण या तिघांनाही थोडीशी शरम नाही, यांना काही लाज वाटत नाही। यांना कोळी समाजाशी काही घेणं देणं नाही, यांना फक्त मतदान पाहिजे, सत्तेसाठी मतदान पाहिजे। प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या जळगाव लोकसभेच्या उमेदवारासाठी गुंग आहे, पण जे काही समाज बांधवांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यासाठी यांना काही घेणं देणं नाही। मी त्यांना सांगू इच्छितो की जर का आम्हाला लवकरात लवकर सुलभरित्या अनुसूचित टोकरी कोळी जमातीचे दाखले नाही मिळाले तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू व अन्नत्याग आम्ही करू या लहान लहान मुलांसोबत, असे मी यांना इशारा देऊ इच्छितो। आम्हाला आमचा जातीचा दाखला पाहिजे, नाही तर आम्ही अन्नत्याग करून इथेच मरून जाऊ। आम्हाला शिक्षणासाठी खूप अडचण होते आणि त्रास होतोय। आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे आणि खूप पुढे जायचं आहे। काय केलं तुम्ही? मोर्चा काढला म्हणून आम्ही इथे आलो होते मोर्चासाठी। काय मागणी आहे? जातीचा दाखला। काय नाव तुझं? हर्षदा वासुदेव कोळी।